म्हणजेच आता आपण पाहणार आहोत ताऱ्याची अंतिम स्थिती म्हणजे एक एंड स्टेज ऑफ स्टार आहे, की ताऱ्यांची जी अंतिम स्थिती ती कशा प्रकारे आहे बघायचं पाहणार आहोत. ताऱ्याची वस्तुमान जितके अधिक तितक्या जलद गतीने त्याची उत्क्रांती होते, हे तर आपण झालेलं आहे की जितकं ताऱ्याचं वस्तुमान जास्त आहे तितक्या प्रमाणे ताऱ्याची जी उत्क्रांती आहे ती तितक्या जलद गतीनेही होत असते, की जितके त्याचे वस्तुमान जास्त तितके तितक्या ताऱ्याची जी उत्क्रांती आहे तितक्या ती जलद गतीने देखील होत असते अवकाशामध्ये. ताऱ्याच्या उत्क्रांतीतील टप्प्याटप्प्याने येणाऱ्या अवस्था म्हणजे ताऱ्याच्या उत्क्रांतीचा मार्ग आहे. आता बघा इथे तुम्हाला चित्रीकरणाच्या माध्यमातून इथे स्पष्ट केलं आहे की ताऱ्याची जी उत्क्रांती आहे बघा, ताऱ्याची उत्क्रांती ती टप्प्याटप्प्याने येणाऱ्या ज्या अवस्था आहेत, टप्प्याटप्प्याने जसं आपल्या लहान मुलांच्या ज्या टप्प्याटप्प्याने येणाऱ्या ज्या अवस्था आहे, जे पहिलं जे मूल आहे ते झोपण्याच्या अवस्थेत असतं, नंतर ते पालथं पडतं, त्याच्यानंतर मग ते गुडघ्यावर येतं, मग ते हळूहळू रांगायला लागतं, नंतर हळूहळू ते धरून चालायला लागतं, नंतर ते विदाऊट ते स्वतःहून पावलं पुढे टाकत जातं विदाऊट कोणाच्याही सपोर्टशिवाय. म्हणजे अशा प्रकारची जी अवस्था आहे त्याचप्रमाणे तारांच्या देखील उत्क्रांती टप्प्याटप्प्याने येणाऱ्या या अवस्था म्हणजेच काय आहेत, तारांची उत्क्रांती आहे. तर अशा प्रकारे बघा आता इथे तुम्हाला ताराचं बघा उत्क्रांती इथे दिसत आहे की कशा प्रकारे एका पाठोपाठ बघा ही उत्क्रांती आहे, अशी अशी इथे दिसत आहे. त्याचप्रमाणे ताराची जी उत्क्रांती अशी अशी बघा इथे तुम्हाला बाणाच्या बाह्यमाने इथे तुम्हाला दिसत आहे. जो आहे तो काय आहे, सूर्य आहे. अशा प्रकारे ताराची उत्क्रांती ही टप्प्याटप्प्याच्या मार्गाने अवस्थेमध्ये इथे आपल्याला जात आहे आणि त्याचे जेवढे जास्त त्याचे मुलांना तापमान जास्त त्याचप्रमाणे तेवढे त्याचं काय असणार आहे, इंधन देखील असणार आहे. हा देखील ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. बघा आता त्यांनी सांगितलंय टप्प्याटप्प्याने अवस्था म्हणजे ताऱ्याची काय आहे, उत्क्रांतीचा जो मार्ग आहे त्यालाच आपण म्हणतो की हा देखील ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून, जो मार्ग आहे तो देखील ताऱ्याच्या वस्तुमानावर देखील अवलंबून आहे. ताऱ्यामधून होणारी ऊर्जा निर्मिती बंद झाल्यास तापमान हे कमी होत गेल्याने वायूचा दाब देखील कमी होत आहे. आता साहजिकच आहे की जर ताऱ्यामधून जी होणारी जी ऊर्जा निर्मिती आहे ती ऊर्जा निर्मिती जर बंद झाली आहे की हा जो तारा आहे तो आता प्रकाशातच नाही, त्याच्यामध्ये ऊर्जाच नाही आहे, कारण त्याच्यामध्ये इंधन नाही आहे, त्याच्यामुळे त्याची ऊर्जा नाही आहे आणि त्याची ऊर्जा निर्मिती जर बंद झाली तर तापमान साहजिकच काय होणार आहे, कमी होणार आहे, लो होणार आहे. कमी गेल्याने वायूचा दाब देखील ऑटोमॅटिक काय होणार आहे, कमी प्रमाणामध्ये आढळून येईल. तर अशा प्रकारे बघा तो वायूचा दाब आपोआप कमी होणार आहे व तो आकुंचित होऊन त्याची जी घनता वाढत जाते आणि तो आकुंचित झाल्यावर त्याची आपोआपच घनता वाढते. वायूची घनता खूप अधिक झाल्यावर त्यात काही असे दाब निर्माण होतं जे तापमानावर अवलंबून असत नाही आणि वायूची जी घनता ही खूप अधिक असते, वायूची घनता जास्त अधिक असल्यावर त्यात काही असे दाब निर्माण झाले की जे तापमानामध्ये ताऱ्यामधून होणारी ऊर्जा निर्मिती बंद झाल्यास तापमान हे कमी होत गेल्याने वायूचा दाब देखील कमी होतो व ते आकुंचित होऊन त्याची देखील अशा प्रकारे ही घनता वाढते. आपलं झालेलं आहे. वायूची घनता खूप अधिक झाल्यावर त्यात काही असे दाब निर्माण होतात म्हणजेच ते तापमानावर अवलंबून असतं, मग ते तापमान अवलंबून राहत नाही. वायूची घनता खूप अधिक झाल्यावर त्यात काही असे दाब निर्माण होतात. अशा परिस्थितीत ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबल्यावर त्याची तापमान कमी होत गेल्यावरही ते दाब स्थिर राहतात. त्यांनी सांगितले की अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा ऊर्जा संपते आणि त्याच्यामुळे मग ते आकुंचन पावतात, मग अशा परिस्थितीत ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबल्यावरही त्याचे जे तापमान आहे ते कमी होत गेल्यावर हे दाब स्थिर राहतात. त्याच्यामुळे ते दाब कसे राहतात, एक प्रकारच्या माध्यमातून ते स्थिर राहतात. त्याच्यातली संपूर्णपणे जी ऊर्जा आहे ती नष्ट होते, ती समाप्त होते. त्यामुळे त्यांचे स्थैर्य हे कायम राहू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांचे जे स्थैर्य आहे ते कायम राहू शकत नाही व ताऱ्यांची अंतिम अवस्था ठरते आणि मग ही अशा प्रकारे ताऱ्याची अंतिम अवस्था ठरते. ताऱ्याच्या मूळ वस्तूप्रमाणे त्याच्या उत्क्रांतीचे देखील 3 मार्ग आहेत. त्यानुसार आपण ताऱ्यांचे 3 गटात विभाजन करू शकतो आणि ताऱ्याचे 3 विभागामध्ये आपण गटानु बघा इथे विभाजन करू शकतो. ताऱ्यांच्या मूळ वस्तूप्रमाणे त्याच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग आहेत. उत्क्रांतीचे किती मार्ग आहेत, 3 मार्ग आहेत आणि त्यानुसारच आपण ताऱ्याचे काय करणार आहोत, 3 गटामध्ये विभाजन करणार आहोत. ताऱ्याचे उत्क्रांतीचे 3 मार्ग आहेत, त्याच्या 3 गटामध्ये बघा आपण अशा प्रकारे इथे गटमध्ये निर्माण करणार आहोत. 3 टप्प्यामध्ये आपण त्याचं हे विभाजन देखील करण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा प्रकारे ताऱ्याची उत्क्रांती होत असते. एका गटातील सर्व ताऱ्यांचा उत्क्रांतीचा मार्ग व त्याची अंतिम स्थिती ही एक समान असते. त्यांनी सांगितले की जो एका गटातील सर्व ताऱ्यांचा बघा जो एक गट आहे त्या सर्व ताऱ्याच्या उत्क्रांतीचा मार्ग व त्याची अंतिम स्थिती ही कशा प्रकारे होत आहे, एका गटामध्ये एक समान होत आहे, म्हणजे सारखी होत आहे की कोणाची वेगळ्या पद्धतीने होत आहे असं नाही, तर कोणाची बाबा की आत्ताच होत आहे किंवा अजून थोडा वेळ लागणार. तर एक समान त्या ताऱ्याची काय होत आहे, मुलांना स्थिती निर्माण होत आहे. एका गटातील सर्व ताऱ्यांची उत्क्रांतीचा जो मार्ग आहे त्याची अंतिम स्थिती ही एक समान प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते.
बघा आता इथे त्यांनी दिलं आहे की सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची कंसामध्ये एम स्टार ॲट एम सन अंतिम अवस्था अशा प्रकारे इथे आपल्याला आढळून येत आहे. ही पहिली अवस्था आहे. आता इथे दुसरं पाहणार आहोत. या ताऱ्याच्या उत्क्रांतीच्या दरम्यान त्याचे मोठ्या प्रमाणात प्रसरण होते व त्याचा जो आकार आहे ते 100 ते 200 पटीने हा वाढतो. या ताऱ्याच्या उत्क्रांतीच्या वेळेस काय होत आहे, या दरम्यान म्हणजेच काय या ताऱ्याचा जो उत्क्रांत आहे जो पहिला आहे की त्याच्या दरम्यान त्याचे मोठ्या प्रमाणात प्रसरण होते की तो खूप मोठ्या प्रमाणावरती तो काय होत आहे, प्रसरण पावत आहे आणि त्याचे जे आकार आहे तो 100 ते 200 पटीने तो वाढत आहे. किती पटीने वाढत आहे, 100 ते 200 पटीने फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण हे वाढत आहे. या अवस्थेत त्यांना तांबडा राक्षसी तारा देखील म्हटली जात आहे. बघा आता त्यांनी सांगितलं की या अवस्थेलाच आपण काय म्हणत आहे की तांबडी राक्षसी तारा. आपण हे देखील तारे आपल्याला झालेले आहेत इयत्ता 6वीच्या विषयामध्ये. या अवस्थेत त्यांना काय म्हटलं आहे, तांबड्या राक्षसी तारा. म्हणजे अशा प्रकारे तो तांबड्या रंगाचा दिसत आहे आणि तो आकाराने मोठा आहे, 100 ते 200 पट मोठा आहे. म्हणजेच तो कसा आहे, तांबडा राक्षसी तारा म्हटला आहे. रंगाने तो कसा आहे, तांबडा आहे आणि आकाराने तो राक्षसा म्हणजे खूप मोठ्या पटीने मोठा आहे आणि म्हणूनच त्याला म्हटलं आहे तांबड्या राक्षसी तारा म्हटलेला आहे. हा देखील जो घटक आहे इयत्ता 6वीच्या पाठामध्ये आपण घेतलेला आहे आणि हा आपला टॉपिक पूर्ण क्लिअर झालेला आहे. हे नाव त्याच्या मोठ्या आकारामुळे व त्याचे तापमान कमी झाल्याने ते लालसर दिसते. बघा आता त्यांनी सांगितलेलं आहे की हे नाव त्याच्या मोठ्या आकारामुळे, जसं मी आत्ताच सांगितलं आहे की हे जे त्याचे नाव आहे त्याच्या नाव आकारामुळे व त्याचे तापमान कमी झाल्याने, त्याचा आकार हा मोठा आहे व त्याचे तापमान हे कसे झाले आहे, कमी झाल्यामुळे ते लालसर दिसते. कशा प्रकारे दिसते, तांबडसर किंवा लालसर रंगामध्ये तो आपल्याला दिसत आहे. त्याचा आकार देखील तुम्ही पाहू शकता. हे नाव त्याला कशामुळे दिलेलं आहे, त्याच्या मोठ्या आकारामुळे त्याला हे नाव दिलेलं आहे आणि तो लालसर झाला आहे. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्याचा विस्फोट होतो आणि ज्यावेळेस त्याची उत्क्रांतीचा जो शेवट असतो त्या शेवटी त्याचा तो काय होत आहे, विस्फोट होत आहे. म्हणजेच एक प्रकारे आपण जसं बोलतो ना बॉम्बस्फोट होत आहे किंवा आपण भूकंप होत आहे की तो पूर्णपणे काय होतं, आपोआपच स्वतःहून तो विस्फोट होत आहे. अशा प्रकारे त्याचा आतल्यामध्ये तो काय होत आहे, तो संपुष्टात येत आहे. ताऱ्याच्या बाहेरील वायूचे आवरण दूर फेकले जाते व आतील भाग हा आकुंचित होतो. ताऱ्याच्या बाहेरील जे आवरण आहे ते वायूचे आवरण काय होते, दूर फेकले जाते आणि त्यातील जो आतला भाग आहे तो आकुंचित होतो. जो आतला जो भाग आहे तो गाभा आहे तो काय होत आहे, आकुंचित होत आहे. म्हणजेच काय होत आहे, तो सर्वस्व स्वतःला आवरून घेत आहे. ताऱ्याच्या बाहेरील वायूचे आवरण दूर फेकले जाते व आतील भाग कसा आहे, तो आकुंचन होत आहे. जसा बाहेरील भाग जो प्रसरण होत आहे तो आतील भाग आकुंचन होत आहे. या आतील भागाचा आकार साधारणपणे पृथ्वीच्या आकारा इतका असतो. जो आतील भाग जो उरतो, जो वायूचं जे आवरण आहे बाहेर तो फेकला जातो, तो बाहेर प्रसरण पावतो, परंतु जो आतला भाग आहे त्या तारकाचा तो केवढा आकार आहे, तो साधारणपणे पृथ्वीच्या आकाराचा आहे. म्हणजे पृथ्वी केवढी आहे, जेवढी पृथ्वीचा आकार आहे तितक्या आकाराचा जो आकार तो केंद्रकामध्ये शिल्लक राहतो त्या तारकामध्ये. ताऱ्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार पृथ्वी इतका असल्याने ताऱ्याची ही घनता खूप प्रमाणामध्ये वाढलेली आहे. बघा त्यांनी काय सांगितलं आहे की ताऱ्याची जी वस्तुमान आहे ते पृथ्वीपेक्षा खूप अधिक आहे आणि पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार देखील किती आहे, पृथ्वी इतका झाल्याने जी ताऱ्याची घनता ही देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. अशा स्थितीत ताऱ्यातील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा तापमानावर अवलंबून असतात. अशा स्थितीमध्ये म्हणजे ज्यामुळे ताऱ्याचा जो विस्फोट होतो त्या स्थितीमध्ये इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब, इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असल्याचा दाब निर्माण झाल्यामुळे तापमानावर तो अवलंबून असत नाही आणि जेवढं त्याचं जो तापमान आहे त्या तापमानावर त्याचे अवलंबून राहत नाही आहे. व तो त्याच्या ताऱ्याच्या गुरुत्वीय बलास अनंत काळापर्यंत संतुलित करण्याचा पुरेसा असतो. तर तो त्याच्या गुरुत्वीय बलामुळे म्हणजेच तो ग्रॅव्हिटी या बलामुळे अनंत काळापर्यंत तो संतुलन करण्यामध्ये म्हणजे तो बॅलन्स राहण्यासाठी तो पुरेसा आहे. बघा या अवस्थेत तारे श्वेत दिसतात व त्याच्या लहान आकारामुळे ते श्वेतबटू म्हणजेच व्हाईट ड्राफ्ट्स म्हणून ओळखले जातात. बघा या अवस्थेमध्ये तारे कसे, आता ताऱ्याची जी अंतिम स्थिती आपण बघत आहोत. बघा अशा प्रकारे जो तारा आहे तो विस्फोट होत आहे आणि अशा प्रकारे बघा तो इथे तुम्हाला दिसत आहे. मग या अवस्थेत ते तारे जे श्वेत दिसतात त्याच्या लहान आकारामुळे ते श्वेतबटू दिसतात. कसे दिसतात, त्याच्या लहान आकारामुळे काय आहे ते श्वेतबटू म्हणजे जे व्हाईट ड्राफ्ट्स म्हणून ओळखले जातात. बघा या अवस्थेत तारे अशा प्रकारे जे सफेद इथे प्रकारचे आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर त्याचे जे तापमान कमी होत जाते परंतु आकार व वस्तुमान अनंत काळापर्यंत स्थिर राहतात. आता त्यांनी सांगितले की त्यानंतर त्याचे जे तापमान आहे ते हळूहळू
कमी व्हायला लागते, त्याची जी ऊर्जा आहे ती देखील कमी होत आहे. परंतु आकाराने जो वस्तुमान आहे तो किती राहतो आहे, अनंत काळापर्यंत. म्हणजे जोपर्यंत तो तारा आहे तोपर्यंत जो तारा आहे तो कसा आहे, अनंत काळापर्यंत स्थिर राहतात. कसे राहतात, स्थिर राहतात. म्हणजे ते एका ठिकाणी राहतात. आणि अशा प्रकारे बघा, जे श्वेत तारे आहे त्याचे तापमान हे कमी होत जरी गेलं तरी त्याचा आकार आणि वस्तुमान हे स्थिर राहत आहे दीर्घकाळापर्यंत. म्हणजेच ही बटू अवस्था या ताऱ्याची अंतिम अवस्था आहे. आणि बटू अवस्था म्हणजेच काय आहे, ताऱ्यांची ही अंतिम अवस्था आहे. आता दुसरा प्रकार आहे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान, म्हणजेच कंसात 8 एम स्टार, त्याचप्रमाणे 25 एम सन भागिले पूर्ण कंस पूर्ण असलेल्या ताऱ्याची जी अंतिम अवस्था आहे ती कोणत्या प्रकारची, सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट जे वस्तुमान असते मग त्याची अवस्था कशा प्रकारची आहे बघा, इथे आपण पाहणार आहोत. हे तारे देखील तांबड्या राक्षसी तारा व नंतर महाराक्षसी तारा या अवस्थेमधून जातात. जसं आपण पाहिले तांबडा तारा, तांबडे राक्षसी जो तारा आहे, त्याप्रमाणे महाराक्षसी जो तारा आहे, हे देखील आपण इयत्ता 6वीच्या विषयामध्ये आपण विश्वाचे जे अंतरंग आहे त्या पाठामध्ये आपण शिकलेले आहोत. ताऱ्यांचे प्रकार, कोणकोणते तारेचे प्रकार पडतात हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. हे तारे देखील तांबड्या राक्षसी ताऱ्याप्रमाणेच महाराक्षसी तारा या अवस्थेमधून जात आहेत. म्हणजे ते तांबडे राक्षसी ताऱ्याप्रमाणेच ते कोणते तारे आहेत की महाराक्षसी तारे, म्हणजे तेच आकाराचे, तेवढ्याच आकारामधून ते मोठे आपल्याला इथे दिसत आहे. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणत आहोत, महाराक्षसी तारा. महाराक्षसी अवस्थेत त्याचा आकार 1000 पटीपर्यंत वाढू शकतो. आता पहिले जे तांबडे राक्षसी जो तारा होता तो किती पटीने होता, तो 100 ते 200 पटीने होता. परंतु हा जो महाराक्षसी तारा आहे तो या अवस्थेमध्ये पडतो, त्याचा आकार किती आहे बघा, इथे दिला आहे 1000 पटीने. हा काय आहे, 1000 पटीपर्यंत वाढू शकतो असं तिथे यांनी सांगितलं. म्हणजे 1000 पटीपर्यंत जो वाढत आहे त्यात शेवटी होणारा महाविस्फोट खूप शक्तिशाली असतो व त्यातून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या ऊर्जा बघा. मग जर त्याचा जो विस्फोट झाला तो 1000 पटीने जास्त आहे, मोठा आहे, त्यामुळे जो शेवट होणारा जो महाविस्फोट आहे, मग त्याचा जो महाराक्षसी ताऱ्याचा जर विस्फोट झाला तर काय होणार आहे, खूप शक्तिशाली असतो व त्यातून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणारी ती ऊर्जा देखील ही तितक्याच प्रमाणे बघा, विस्फोट झाल्यामुळे तितक्याच मोठ्या प्रमाणे ती ऊर्जा देखील ही बाहेर पडत असते व हे तारे देखील दिसू शकतात. मग हे इतके जे प्रभावशाली असतात की हे जे तारे आहेत ते आपल्याला दिवसा देखील दिसू शकतात. ते कोणते तारे, जे महाराक्षसी जे तारे आहेत ते आपल्याला दिवसा देखील मुलांना दिसू शकतात. मग अशा प्रकारे त्याचा जो विस्फोट झाला आहे तो विस्फोटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ऊर्जा निर्माण होते आणि हे तारे दिवसा देखील आपण आकाशामध्ये सहजपणे पाहू शकतो. महाविस्फोटातून उरलेल्या केंद्रातील भाग हा आकुंचित होऊन त्याचा आकार हा 10 किलोमीटरच्या जवळपास येतो. आता त्यांनी सांगितलं की जो महाराक्षसी जो तारा आहे त्याचा जर विस्फोट झाल्यानंतर महाविस्फोट होतो, नुसता विस्फोट होत नाही तर तो कसा होता आहे, महाविस्फोट होऊन त्यातून उरलेला जो केंद्रकातला भाग आहे, म्हणजे जो आतला भाग आहे, हा जो तुम्हाला आतला भाग दिसत आहे त्याचं आकुंचन होऊन त्याचा जो आकार आहे तो 10 किलोमीटरच्या जवळपास येतो. त्याचा आकार किती किलोमीटरपर्यंत येत आहे, 10 किलोमीटरच्या आसपास जवळ येत आहे. तर अशा प्रकारे बघा आपण पाहत आहोत या अवस्थेत ते संपूर्णपणे न्यूट्रॉनचे बनलेले असतात आणि त्याची जी अवस्था आहे ती पूर्णपणे न्यूट्रॉन पासून बनलेली आहे. त्यामुळे त्यांना न्यूट्रॉन तारे देखील असे म्हणतात. कोणते तारे म्हणतात, न्यूट्रॉन तारे म्हणतात. तर अशा प्रकारे बघा, ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला जो दाब आहे तो तापमानावर अवलंबून असतो. तर ताऱ्याचा जो न्यूट्रॉनमुळे जो दाब निर्माण झाला आहे तो तापमानावर अवलंबून नाही, तो अनंत कालापर्यंत गुरुत्व बलास संतुलित करण्यास सक्षम असतो. किती अनंत कालापर्यंत काय आहे की तो गुरुत्व बलामध्ये म्हणजे जोपर्यंत तो तारा आहे तोपर्यंत तो काय गुरुत्व बलमध्ये बॅलन्स ठेवण्यामध्ये, जी ग्रॅव्हिटी आहे ते बॅलन्स ठेवण्यामध्ये, तो संतुलित करण्यामध्ये सक्षम असतो. सक्षम म्हणजे तो कॅपेबल आहे. अशा प्रकारे जो त्याच्यामधले जे न्यूट्रॉन आहे ते न्यूट्रॉन म्हणजे एकत्रित ठेवण्यामध्ये, जो गुरुत्व बलमध्ये संयम ठेवण्यामध्ये किंवा तो समतोल ठेवण्यामध्ये तो काय आहे, सक्षम आहे. न्यूट्रॉन तारे हे त्या ताऱ्याची अंतिम अवस्था आहे आणि जे न्यूट्रॉन जे तारे आहेत ते तेवढे 10 किलोमीटरच्या अंतरावर असतात. ते तारे कसे आहेत, जे अंतिम तारे आपण देखील म्हणू शकतो. आता जे आपलं तिसरे घटक आहे त्याच्या सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या, आता 25 पटीपर्यंत 25 पटीहून अधिक असणारी वस्तुमानातली ताऱ्याची एम स्टार्स म्हणजेच 25 एम सन अंतिम जी अवस्था आहे ती कोणत्या प्रकारची आहे ते देखील बघा आता आपण पाहणार आहोत. इथेच बघा दिलेलं आहे. या ताऱ्याची उत्क्रांतीवरील दुसऱ्या गटातील ताऱ्याप्रमाणेच होते पण विस्फोटानंतरही कोणताच दाबत नाही. आता जो तिसरा घटक आहे या ताऱ्याची उत्क्रांतीवरील दुसऱ्या गटातील ताऱ्याप्रमाणे, दुसरा गट म्हणजे कोणता, जो महाराक्षसी जो तारा आहे
त्या ताऱ्याचं त्यांनी जे गणना केली आहे की उच्चार केला की गटातील ताऱ्याप्रमाणे होते, पण विस्फोटानंतरही म्हणजे पण त्याच्यामध्ये देखील पुन्हा विस्फोट होतो, परंतु की विस्फोटानंतरही त्याच्या प्रचंड गुरुत्व बलाशी समतोल राखू शकत नाही व ते नेहमीसाठी आकुंचित होत राहतात. म्हणजे त्याचा देखील प्रचंड मोठा महाविस्फोट होतो, परंतु ते विस्फोट झाल्यानंतर त्याच्या प्रचंड गुरुत्व बलाशी समतोल राहू शकत नाही. जसं महाराष्ट्रात आला जातो तो समतोल राखू शकतो आणि त्याच्यामुळे ते हळूहळू ते प्रकाश पाहू शकतात. परंतु जो तिसरा जो घटक आहे तो गुरुत्व बलाशी तर त्याचा संपर्क होऊ शकत नाही, त्याचा समतोल राहत नाही व ते नेहमीसाठी काय होतात, आकुंचन पावतात. म्हणजे त्याचे जो तेज आहे ते जसं त्याचा आकाराने जो मोठा आहे तो तसा राहत नाही, त्याचप्रमाणे तो नेहमीसाठीच जो काय होत आहे आकुंचन राहत आहे, म्हणजे तो छोटा दिसत आहे. अशा प्रकारे त्याचा छोटा राहत आहे, त्याचा आकार हा लहान होत गेल्यामुळे त्याची घनता, त्याचे गुरुत्व बल हे खूप अधिक वाढते आणि त्याच्यामुळे त्याचा आकार हा काय होत आहे, लहान होत गेल्यामुळे त्यांनी सांगितलं. त्याचा आकार कसा झाला आहे बघा, इथे त्याचा आकार हा लहान होत गेल्यामुळे त्याची जी घनता आहे व त्याचे जे गुरुत्व बल आहे ते देखील काय आहे, अधिक प्रमाणामध्ये इथे आपल्याला वाढताना दिसत आहे. बघा अशा प्रकारे बघा आपण पाहतो त्याचा आकार लहान होता, त्यामुळे त्याची जी घनता व त्याचे जे गुरुत्व बल आहे ते देखील आपल्याला इथे अधिक प्रमाणामध्ये वाढत आहे. बघा त्यामुळे ताऱ्याजवळ सर्व वस्तू ताऱ्याकडे आकर्षित होतात व अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही आणि त्यामुळे त्या ताऱ्याजवळ ज्या काही वस्तू आहेत ज्या आकाश मंडळामध्ये आहेत, जे ताऱ्याजवळच्या सर्व वस्तू आहेत ताऱ्याकडे काय केल्या जातात, अट्रॅक्ट केल्या जातात, त्या आकर्षित केल्या जातात आणि म्हणूनच आकर्षित होतात व अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही. व असे जे तारे आहेत त्या ताऱ्यामधून काहीच बाहेरच पडत नाहीये, कारण त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचं बल नसल्यामुळे, गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्यामुळे. त्यामुळे ताऱ्याजवळ बघा सर्व गोष्टी काहीच बाहेर पडू शकत नाही, अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही, म्हणजे त्याचा जो लाईट आहे तो देखील बाहेर पडत नाही आहे. तसेच ताऱ्यावर पडलेला प्रकाशही परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो. तर त्यांनी सांगितलं की तसे ताऱ्यावर पडलेला जो प्रकाश आहे की जो ताऱ्यावरती जो प्रकाश पडतो स्वतःचा प्रकाश देखील तो बाहेर टाकू शकत नाही, परंतु त्यांनी सांगितलं की जो ताऱ्यावर पडलेला जो प्रकाश आहे परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो. म्हणजे ताऱ्यावर जो प्रकाश पडला जातो तो देखील तो परावर्तित होत नाही, की त्याच्यामुळे देखील ऊर्जा निर्माण होत नाही, तो प्रकाश द्यायचं काम करत नाही, म्हणजे तो काय केला जातो, उलट तो आत शोषला जातो. म्हणजे इतका प्रकारचा स्वतःला तो आकुंचन तो होत राहतो आणि अशा प्रकारे त्यांनी त्याची इथे तो तिसऱ्या टप्प्याचा जो तारा आहे त्याची इथे माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे आपण या ताऱ्यास पाहू शकत नाही व त्याच्या स्थानावर आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसू शकेल आणि त्यामुळे जो हा तिसरा टप्प्याचा जो तारा आहे या ताऱ्यास आपण पाहू शकत नाही. त्यांनी सांगितलं की हा आपल्याला काय दिसत आहे, एक प्रकारचं फक्त एक सूक्ष्म असं काळा प्रकारचं छिद्र दिसत आहे. म्हणजे कोणत्या आकाराचं बघा इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे, की त्यामुळे आपण या ताऱ्यास पाहू शकत नाही. त्याच्या स्थानावरून आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म म्हणजे फक्त सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. सूक्ष्म म्हणजे काय की जे आपल्या डोळ्याला जे लहान आहे त्याचं, पण अतिसूक्ष्म असेल तर त्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज लागेल. जसं आपण पाहू शकतो जी मुंगी आहे ती सूक्ष्म आहे, म्हणजे लहान आहे. जे तीळ आहे जे खायचे ते लहान आहे, परंतु जर त्याला अजून आपल्या त्याच्यापेक्षा एखादी अजून छोटी वस्तू असते, छोटी गोष्ट असते, तर ते आपल्याला बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज लागते. ज्याप्रमाणे जे जीवाणू आणि विटाणू ते आपल्या डोळ्यांना सहज दिसू शकत नाही, पण ते आहेत हे नक्की आहे. परंतु जर त्याला पाहायचं असेल तर आपण कशाच्या माध्यमातून पाहणार, ते साहजिकच सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पाहणार. म्हणून त्यांनी सांगितलं की अतिसूक्ष्म जे काळे छिद्र दिसते, मग अशा प्रकारचे आयुष्य हे काळे छिद्र दिसू शकेल आहे. अशा प्रकारे जो अंतिम टप्प्याचा जो तिसऱ्या टप्प्याचा जो तारा आहे त्याच्याबद्दल आपण माहिती की ताऱ्यास आपण पाहू शकत नाही, आपल्याला फक्त एक काय दिसणार आहे, अतिसूक्ष्म काळे अशा प्रकारचा एक छिद्र तिथे दिसत आहे आणि जो तारा आहे तो अशा प्रकारचा इथे आपण पाहू शकतो. म्हणून या अंतिम स्थितीस कृष्णविवर हे नाव दिले आहे. कृष्णविवर म्हणजे एक प्रकारचे असे गोल होल आहे आणि त्याच्यामधून जो प्रकाश आहे तो आतमध्ये गेलेला नाही, परंतु आतमध्ये आपल्याला काय दिसत आहे, फक्त काळा अंधार दिसत आहे. म्हणजे त्याला काय नाव दिलं आहे, कृष्णविवर अशा प्रकारे नाव दिलेलं आहे. म्हणजे जो आतील जो काळा डाग आहे त्याला काय नाव आहे, जो कृष्णविवर. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतो कृष्णविवर कोणाच नाव दिलेलं आहे. अशा तऱ्हेने आपण पाहिले की मूळ वस्तुमानानुसार ताऱ्याच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग आहेत व त्याच्या 3 अंतिम अवस्था आहेत. तर अशा प्रकारे आपण या संपूर्ण पाठामध्ये किंवा संपूर्ण भागामध्ये पाहिलं आहे की कशा प्रकारे आपण पाहिले की मूळ वस्तुमानानुसार जे मूळ वस्तुमान आहे त्याच्यानुसार उत्क्रांतीचे हे 3 भाग आहेत. अशा तऱ्हेने आपण पाहिलं की मूळ वस्तुमानानुसार ताऱ्याच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग आहेत व त्याच्या 3 अंतिम ज्या अवस्था आहेत त्याबद्दल देखील आपण इथे स्पष्ट केलेलं आहे. बघा ह्या जे 3 अवस्था आहेत ह्या 3 अवस्था या कोणकोणत्या आहेत, पहिला दुसरा तिसरा ते देखील आपण इथे पार पडलेल्या. 3 अवस्था या अशा प्रकारे आपण पाहिल्या आहेत.
ताराच्या मूळ वस्तुमान 8 एमसेन्स असल्यास शेवट बटू ही ताऱ्याची ही अंतिम व्यवस्था, जी बटू अवस्था ही ताऱ्याची काय आहे, अंतिम व्यवस्था आहे, हे देखील आपण पाहिले आहे. त्यामुळे ताऱ्याचे जे मूळ वस्तुमान 8 ते 25 एमसन असल्यामुळे न्यूट्रॉन तारा ही देखील ताऱ्याची अंतिम अवस्था आहे. जे आपण पाहिले की ताऱ्याचं जर मूळ वस्तुमान जर 8 एमसन असेल तर श्वेत बटू ही ताऱ्याची किती आहे, अंतिम अवस्था आहे. हे आपण देखील चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण स्पष्ट केलेलं आहे. किती अवस्था आहे, 8 एमसन असेल तर. पण ताऱ्याची जर मूळ वस्तुमान आहे 8 ते 25 एमसन असेल तर ताऱ्याची अंतिम व्यवस्था कोणती आहे बघा, इथे दिली आहे न्यूट्रॉन ही ताऱ्याची अंतिम व्यवस्था आहे. आणि जर तिसरा घटक आहे ताऱ्याचे जे मूळ वस्तुमान जर 25 एमसन असल्यास त्याला आपण काय म्हणणार आहोत, कृष्ण विवर ही ताऱ्याची अंतिम व्यवस्था आहे. म्हणजे या 3 प्रकारच्या अंतिम व्यवस्था आपण पाहिल्या आहोत. एक श्वेत बटू आहे, दुसरा न्यूट्रॉन तारा आहे आणि तिसरं कृष्ण विवर आहे. 1, 2 आणि 3. तर अशा प्रकारे हे 3 ताऱ्याचे जे वस्तुमान आहे किंवा त्याची जी अंतिम व्यवस्था आहे, तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकतो की बघा इथे श्वेत बटू, न्यूट्रॉन आणि कृष्ण विवर हे तुमचं लक्षात असणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की ताऱ्याचे जो जीवनक्रम आहे तो कशा प्रकारे आहे ते देखील आपण इथे समजून घेतलेलं आहे. आता आपण मुलांना पाहणं सारांशाच्या मध्ये पाहणार की या पाठात आपण ताऱ्याची गुणधर्म पाहिले व त्याची निर्मिती कशा प्रकारे होते याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे ताऱ्याची उत्क्रांती कशी होते व ताऱ्यांचा जो अंतिम टप्पा आहे किंवा त्याची अंतिम जी स्थिती आहे त्याची देखील आपण याचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. की आपण पाहिलेलं की ताऱ्यामध्ये फरक आहे तो देखील आपण पाहिला की तारा म्हणजे काय, ताऱ्याचे जे प्रकार आहेत ते म्हणजे काय, ताऱ्याचा जन्म कसा होतो, ताऱ्याची उत्क्रांती कशी होते, ताऱ्याचा मृत्यू कसा होतो, त्याचप्रमाणे ताऱ्याची वस्तुमानाप्रमाणे कशा प्रकारे त्याची अवस्थांतर होतात. म्हणजे जी बटू अवस्था आहे ती कोणत्या प्रकारची आहे, कृष्ण विवर आहे ती कोणत्या प्रकारे, न्यूट्रॉन अवस्था आहे ती कोणत्या प्रकारची आहे, या सगळ्या ताऱ्यांची आपण माहिती घेतली आहे. तांबडे राक्षसी तारे, तांबडा राक्षसी तारा म्हणजे काय, महाराक्षसी तारा म्हणजे काय आहे. त्याचप्रमाणे तारे हे जे प्रकार आहेत की तारे कोणत्या रंगाची दिसतात हे देखील आपण पाहिले की निळा, पांढरा, पिवळा आणि त्याचप्रमाणे जो तांबडा आहे ते प्रकार पाहिले. जे तारे आहेत ते तांबडे राक्षसी तारे देखील आपण पाहिलेले आहेत. म्हणजे महाराक्षसी देखील तारे आहे की ताऱ्याचे जे प्रकार आहेत ते देखील आपण त्याच्याबद्दलचा अभ्यास घेतला आहे.